आचार्य श्री विजय वल्लभ शाळेतर्फे आंतरशालेय कम्प्युटर कौशल्य स्पर्धांचं आयोजन। आंतरशालेय संगणक कौशल्य स्पर्धा भरवण्याची परंपरा राखत यावर्षीही आचार्य श्री विजय वल्लभ स्कूल, महाराष्ट्र नॉलेज फाउंडेशन, कम्प्युटर सोसायटी ऑफ इंडिया पुणे, रोटरी क्लब पुणे, मिडटाउन यांच्या संयुक्त विद्यमाने पुन्हा एकदा स्क्रॅचवर आधारित स्पर्धा भरवण्यात येणार आहे। आचार्य श्री विजय वल्लभ स्कूल ही भवानी पेठेतील एक नामांकित शाळा असून शहराच्या पूर्व भागात असलेल्या काही चांगल्या मोजक्या शाळांमध्ये ही प्रशाला आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांमुळे नेहमीच अग्रेसर असते। बदलत्या युगाबरोबर आधुनिक तंत्रज्ञानाला आत्मसात करून अधिकाधिक यशस्वी विद्यार्थी घडवण्याचे काम ही संस्था गेली 25 वर्षांहून अधिक वर्षे अविरतपणे करत आलेली आहे। शाळेचा 10वीचा निकाल 100% लागत असून त्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी प्रशालेकडून विविध स्पर्धांचं आयोजन केलं जातं। संगणक युग म्हणून परिचित असलेल्या या युगात अधिकाधिक सक्षम विद्यार्थी घडवण्यासाठी या प्रशालेतील सर्व शिक्षक संगणकाच्या माध्यमातून अध्यापन करतात। म्हणूनच या शाळेतील विद्यार्थ्यांना संगणक विषयाची विशेष आवड आहे। विद्यार्थ्यांमधील संगणकाची आवड वृद्धिंगत होण्यासाठी तसेच संगणक विषयक कौशल्य व सृजनशीलता विकसित व्हावी या उद्देशाने आचार्य श्री विजय वल्लभ स्कूलने पुण्यातील विद्यार्थ्यांसाठी आंतरशालेय स्पर्धा कॉम्पुस्किल्स चॅम्पियनशिप 2014-15चं आयोजन करून विद्यार्थ्यांसाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आहे। ही स्पर्धा 5वी ते 7वी व 8वी ते 10वी अशा 2 गटात होणार असल्याची माहिती शाळेचे चेअरमन सुभाष परमार व प्राचार्य माधवी देसाई यांनी दिली। या स्पर्धेसाठी शाळा व्यवस्थापनाकडे 1 ऑगस्ट पासून नावनोंदणी सुरू होणार आहे। यावेळी एमकेसीएलचे जनरल मॅनेजर उदयजी पंचपूर, रोटरी क्लबचे प्रेसिडेंट किशोर अदमाणे, पुखराज संघवी, सुरेश परमार, अल देशमुख पत्रकार परिषदेत उपस्थित होते। नमस्कार। आचार्य श्री विजय वल्लभ हायस्कूल तर्फे आपणा सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो। आचार्य श्री विजय वल्लभ हायस्कूल तर्फे गेली 2 वर्ष आंतरशालेय कॉम्प्युस्किल स्पर्धेचं आम्ही आयोजन करीत आहोत। विद्यार्थ्यांमधील कॉम्प्युटर विषयीची सक्षमता वाढावी आणि त्याच्यातील सृजनशीलता, त्याच्यातले त्यांची कौशल्य यांना कुठेतरी सादरीकरण करण्याचं त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध व्हावं या संकल्पनेने आम्ही या स्पर्धेचं गेली 2 वर्ष आयोजन करीत आहोत। यावर्षी ही स्पर्धा आता आम्ही आयोजित करीत आहोत। त्याच्यामध्ये 2 गट आहेत। 5वी ते 7वी असा पहिला गट आहे आणि 8वी ते 10वी असा दुसरा गट आहे। दोन्ही गटांसाठी वेगवेगळे विषय, ज्याच्यामध्ये सामाजिक समस्यांची जाणीव विद्यार्थ्यांना व्हावी, त्याच्यातल्या जबाबदाऱ्यांचं त्यांना माहिती व्हावी अशा साधारणपणे सामाजिक समस्यांमधील विषय आम्ही ठेवलेले आहेत आणि त्याच्यावर 5 ते 8 मिनिटाचं सादरीकरण विद्यार्थ्यांनी आम्हाला एका सीडीमध्ये स्क्रॅच या माध्यमातून उपलब्ध करून द्यायचं आहे। त्याचं हे जे सादरीकरणाचे सीडी जे येतील त्याचं कम्प्युटर सोसायटी ऑफ इंडिया, महाराष्ट्र नॉलेज फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ पुणे मिडटाउन यांच्या सहकार्याने संगणक तज्ज्ञ त्याची तपासणी करतील। त्याच्यातील ज्या सीडी ज्या चांगल्या आहेत त्याच्यातून काही शॉर्टलिस्ट करतील आणि फायनली त्याच्यातल्या जे संघ ज्यांचं चांगलं सादरीकरण असेल त्यांचं 26 सप्टेंबर शुक्रवारी टिळक स्मारक मंदिरामध्ये एक फायनल मेगा इव्हेंटमध्ये सादरीकरण होईल आणि त्याच्यातून पहिला, दुसरा आणि तिसरा संघ निवडला जाईल। या तिन्ही संघांना रोख पारितोषिकं प्लस प्रशस्तीपत्रक आणि मोमेंटो दिले जातील। त्याचसोबत त्या संघाचे शिक्षक वर्ग जो आहे त्यांनासुद्धा रोख पारितोषिक आणि प्रशस्तीपत्रक दिलं जाणार आहे। या संपूर्ण उपक्रमाला कॉम्प्युटर सोसायटी ऑफ इंडिया, महाराष्ट्र नॉलेज फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ पुणे मिडटाउन यांचं बहुमूल्य सहकार्य आम्हाला गेली 2 वर्ष लाभत आहे। याही वर्षी त्या लोकांचं सहकार्य आहे आणि त्या लोकांच्या सहकार्याने त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आम्ही सादर करीत आहोत। याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी अधिकाधिक संख्येमध्ये भाग घ्यावा आणि त्यांच्यातील सृजनशीलता या व्यासपीठाद्वारे लोकांपर्यंत उपलब्ध करून द्यावी, आणावी ही याच्यामागची आमची भूमिका आहे।